नमस्कार, मनीषाज मराठी किचनमध्ये आपले स्वागत आहे। हेल्दी आणि टेस्टी असं सँडविच घेऊन आलेली आहे। मी एका भांड्यात बारीक कापलेली शिमला मिर्च घेतलेली आहे आणि बारीक कापलेली पत्ताकोबी घेतलेली आहे। सँडविच बनवण्यासाठी मी इथे सर्व भाज्यांचा वापर केलेला आहे। आता मी बारीक कापलेले टोमॅटो भांड्यामध्ये टाकते। त्यानंतर मी इथे बारीक कापलेला कांदा घेतलेला आहे। या सर्व भाज्या मी सँडविच बनवण्यासाठी घेतलेले आहे। हे सँडविच लहान मुले खूप आवडीने खातील। आता त्यानंतर मी सर्व भाज्यांमध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची टाकणार आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडं ऑरेगॅनो टाकणार आहे आणि त्यामध्ये थोडं चिली फ्लेक्स टाकणार आहे आणि थोडं मीठ टाकणार आहे आणि त्यानंतर यामध्ये मी थोडं किसून चीज टाकणार आहे। लहान मुलांना चीज खूप आवडतो। चीज टाकल्यामुळे आपले सँडविच खायला खूप टेस्टी लागते। मी इथे बारीक किसून चीज टाकत आहे। तुम्ही चीज स्लाइस पण टाकू शकता सँडविचवर। हे सर्व भाज्या टाकलेलं हेल्दी सँडविच आहे आणि हे सँडविच एकदम झटपट तयार होतं आणि खायला पण टेस्टी लागतो। मुलं एकदा सँडविच दिलं की मुलं पूर्ण सँडविच संपवून टाकतील। हे असं सँडविच आहे। मुलांना चीजी फ्लेवर खूप आवडतो। चीज असल्यामुळे मुलं खूप जास्त आवडीने खातात। तर आपलं सँडविचचं सगळं साहित्य तयार झालेलं आहे। आपण सर्व भाज्या एकत्र करून घेऊया। सर्व भाज्या माझ्या इथे एकत्र करून झालेल्या आहे, एकजीव केलेला आहे। आता आपण ब्रेड घेऊया। तुम्ही कोणत्याही साईजची ब्रेड घेऊ शकता। मी इथे 4 ब्रेड घेतलेले आहे। 4 ब्रेडचे 2 सँडविच बनवले जातात आणि त्यावर मी थोडं बटर लावत आहे। 4ही ब्रेडला मी बटर लावून घेणार आहे। तुम्ही बघू शकता माझे बटर लावून झालेले आहे। बटर लावल्यानंतर त्यावर मी ग्रीन चटणी लावणार आहे। ही ग्रीन चटणी मी घरीच बनवलेली आहे। ही एकदम सोपी आहे। हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि थोडा डाळवा टाकून ही छान अशी चटणी तयार होते। थोडा पुदिना पण टाकू शकता। 2-3 पुदिन्याची पाने पण टाकू शकता। चटणी अशी छान येते। ग्रीन चटणीने आपला सँडविच असं स्पायसी होते, स्पायसी फ्लेवर येते, त्यामुळे खायला पण खूप छान लागते। तर तुम्ही बघू शकता आपली ग्रीन चटणी बनून झालेली आहे। आता मी ज्या भाज्या एकत्र केल्या होत्या सर्व भाज्या मी ब्रेडवर टाकून घेत आहे। तुम्ही बघू शकता अशा भाज्या ह्या ब्रेडवर चारी साईडनं पसरून देऊया। चमच्याच्या साहाय्याने नाही तर हाताच्या साहाय्याने आपण पसरून देऊ शकतो। दुसऱ्याही ब्रेडवर आपण सर्व साहित्य पसरून देऊया। आता त्यावर आपण बटर लावलेली ब्रेड टाकून घेऊया आणि थोडी प्रेस करून घेऊया। हाताच्या साहाय्याने आपण प्रेस केलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण सँडविच तव्यावर भाजायला ठेवूया। तुम्ही सँडविच मेकरवर पण सँडविच बनवू शकता आणि तव्यावर पण छान असं सँडविच बनतो। आता दोन्ही साईडने ब्रेडला बटर लावून घेणार आहे। मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। आता त्या तव्यावर मी दोन्ही सँडविच ठेवून देते आणि छान असे भाजून घेते। सँडविच हे दोन्ही साईडनी छान असे भाजून घेतले पाहिजे, त्यामुळे आपले बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट असे सँडविच तयार होतात आणि सर्व भाज्या पण आपल्या आतमधल्या छान शिजल्या जातात, वाफवल्या जातात। तर प्रेस करून आपण इथे सँडविच भाजून घेत आहोत। सँडविचचा कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण सँडविच भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता आपले छान सँडविच भाजल्या जात आहे आणि वरून क्रिस्पी असे झालेले आहे। आपले सँडविच तयार आहे। आता आपण एका प्लेटमध्ये सँडविच काढून घेऊया आणि त्याचे मधातून एका सँडविचचे 2 काप करून घेऊया। ट्रायंगल शेपने बनवून घेऊया। तर आपलं सँडविच तयार आहे। झटपट तयार होणारे सँडविच, मुलांना कधीही भूक लागली तर खूप आवडीने खाल्ले जाणारे हे हेल्दी सँडविच तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता आणि मुलांना देऊ शकता। मुलांच्या टिफिनमध्ये पण ब्रेकफास्टसाठी आपण हे सँडविच देऊ शकतो। हे सँडविच खूप हेल्दी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।